मग ते तिकडून मला पण अजूनही म्हणजे जे हे तुम्ही जसं म्हणतात की मोठे फर्निचर म्हणजे जसे ब्रँडेड फर्निचर किंवा मोठे फर्निचर किंवा ब्रँडेड गोष्टी ह्या विकण्यासाठी तसा कस्टमर पण लागतो. बरोबर. तो कस्टमर कसा शोधायचा आणि त्याच्यातून त्यांना तो कसा विकायचा हे आज पण माझ्यासाठी टास्क आहे. बरोबर. म्हणजे तो मला वाटतं वेळ लागतोच प्रत्येकाला तो मार्केट समजण्याचा मुळात की हे मार्केट नक्की आहे कुठे. बरोबर. कारण आज मुंबईमध्ये 2.5 करोड 3 करोड लोक राहतात, पण आपण तर काय सगळ्यांना ते विकू शकत नाही आपलं प्रोडक्ट. जर तुमचा प्रोडक्ट ब्रँडेड आहे तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांना आपली वस्तू विकू शकत नाही. आपल्याला माहिती पाहिजे आम्हाला विकायचं कोणाला. बरोबर. ते माहीत असेल तर तुमचं काम थोडं इझी होतं. कळलं. ते तुम्हाला तो शेवटच्या जॉबमध्ये अनुभव आला. हा शेवटचा जॉब तुम्ही जॉब करायला कधी चालू केला तुमचा बीकॉम आणि कधी झालं वर्ष? माझं ग्रॅज्युएशन 2005-06 मध्ये झालं. 2-3 वर्ष हे जॉब्स केले आणि 2009 मध्ये मी लास्ट जॉब सोडला. 9 मध्ये स्टार्ट केलं फ्रीलान्सिंग म्हणून थोडे दिवस केलं. नंतर 2010 मध्ये मी माझी कंपनी स्टार्ट केली डिझाईन पॉईंट आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपलं ग्रोथ आहे. इयर अँड इयर आपण ग्रोथच होते. नाईस. सो 3 ते 4 वर्ष तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. पण फर्निचरचा जे तुम्ही लास्ट जॉब केला तिथे तुम्हाला फर्निचर निवडण्याच्या मागे पण एक कारण आहे. आम्ही म्हणजे मी जिकडे राहतो गोरेगाव वेस्टमध्ये, तुम्ही बऱ्यापैकी जर लोकांना माहीत असेल मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला की मुंबईमध्ये भिवंडी आणि गोरेगाव हे फर्निचर हब आहेत. तर सिन्स मी त्या हबमध्येच वावर होता माझा, तर मला ते दिवस रात्र दिसायचं की मला ते कार्विंग जे आता चेअरमध्ये एखादा काहीतरी कार्विंग केलेलं आहे किंवा डिझायनर सोफा असेल ते असं कसं केलं असेल, हे का होतं आहे किंवा कसे कारिगर बनवतात ते मी बसून ऑब्झर्व करायचो. मग ते आवडसुद्धा निर्माण झाली फर्निचरबद्दल की आपण आपल्या क्रिएटिव्हिटी कशी वापरता येईल किंवा आपण काय त्यात युनिकनेस आणता येईल. त्यामुळे मी फर्निचर क्षेत्र निवडलं की यामध्ये आपण आपली क्रिएटिव्हिटीसुद्धा सेल्सबरोबर वापरू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.